कैलासवासी चंद्रकांत दादांच्या नंतर राजकारणात आणि सामाजिक वारसा जपत प्रभाग क्रमांक 18 उमेदवारीसाठी जे अर्ज आज म्हणजे प्रचाराचा शुभारंभ केला. काय सांगाल एक आई म्हणून आणि एक राजकारणी म्हणून आपलं काय मत आहे? आई म्हणून सांगते की राजकारण आमच्या घरानं हे पहिल्यांदा समाजकारणे आहे. पहिल्यापासून म्हणजे सासरे असल्यापासून हा वसा उचललेला आहे. त्यात जाधवसाहेब असतील किंवा हे त्यांचा वरदहस्त तर आहेच, कारण त्यांची नाळच जनतेशी जोडलेली होती. आणि तसंचही सत्यजितचं जाधवसाहेब गेले, माझी सून असतील, मुलं असतील घरातली किंवा मुलगा असेल माझा, ह्या सगळ्यांनी मला सपोर्ट देऊन ज्यावेळी मला या निवडणुकीला आणल्याने या जनतेनं माझ्या सगळ्या कोल्हापूरच्या प्रेम केलं आणि त्याच्यामागं माझा मुलगाही सपोर्टिंग केला. आणि आम्ही त्यावेळी अण्णांच्या माघारी जी कोल्हापूरनं जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आणि आम्ही निवडून आलो. आणि ह्याच्यामागं मी ज्यावेळी काम करत होते त्यावेळी त्याचा मला सपोर्ट होता, माझ्या सुनबाईचा सपोर्ट होता. आणि आज निर्णय जो झाला तो म्हटला की मी उभारणार आहे म्हटल्यावर आई म्हणून त्याला जर खरोखर समाजकार्य करायची इच्छा असेल तर माझं दुमत नव्हतं. त्यानं चांगल्या पद्धतीनं करावं आणि समाजाची जी आपली लोक आपल्यावर प्रेम करतात असंच प्रेम ठेवावं आणि अण्णांचा वसा पुढं चालवावा. अण्णांच्या माघारी घरची जबाबदारी समर्थपणे सत्यजित जाधवांनी सांभाळली. असं असताना आपल्याला अण्णांचं जी पोकळी भरून करण्यासाठी समाजसेवेचा ह्या जनतेचा सेवा करण्याची आपल्याला संधी दिली. आज कुठंतरी त्या तुमच्या पुढच्या पिढीला असं वाटतं की ह्या समाजाचा वारसा आई आणि वडिलांनंतर आपण पुढं चालवावा. आणि आई म्हणून आपल्याला जेव्हा आपण ह्या संपूर्ण ह्या प्रभागाकडे किंवा ह्या जनतेकडे बघता आपला मुलगा ह्या प्रभागासाठी सोपवताना काय वाटतं तुम्हाला ह्या सामाजिक त्याविषयी? आई म्हणून आनंद वाटलाच, पण आज मी सांगते की मी शिवसेनेत आले. शिंदेसाहेबांनी मला बोलवलं आणि शिवसेनेचं पद दिलं. आज मलाही वाटतं की मुलांनाही आमच्यासारखं चांगलं काम करावं, लोकांच्या ज्या समस्या आहेत भागातल्या त्या सोडवाव्यात. अधिकाधिक आता हे 4 प्रभागाचे मोठा भाग झालेला आहे. 18 नंबर या प्रभागात कुठलाही जनतेचं असलं तर त्यावेळेला कामाला त्यानं उभारलं पाहिजे. आणि मला वाटते की आज आपण म्हणतो की ही इलेक्शन तशी नवीनच आहे आपल्यासाठी, पण जर समाजापुढं आपलं ध्येय जर चांगलं असेल तर नक्कीच समाजात साथ देतं एवढंच मी सांगते. आणि ही सगळ्यांची निवडणूक आहे जनमताची एवढंच मी सांगते. खरं तर आज अण्णा हयात नाहीत. अण्णांची जी स्वप्न अधूर राहिली ती आज पूर्ण होती असं वाटतं. नक्कीच त्याच्यासाठीच तो उतरलेला आहे. त्याला वाटलं की पप्पांचं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करावं, साहजिकच आहे. आणि त्याच्यासाठीच तो उतरलेला आहे निवडणुकीच्या रिंगणात. ज्या पद्धतीचे महायुतीचा प्रचार सुरू आहे त्या अनुषंगानं सत्तेला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कशा पद्धतीचं चित्र बघायला मिळेल? सध्या महायुतीकडून चित्र मला वाटतं चांगलं आहे जास्त. कारण मला वाटतं की म्हणजे महापालिकेवर भगवा फडकेल असं. आणि ज्यावेळी आम्हाला सांगितलं की शिंदेसाहेबांनी की म्हणजे ह्यांनी पक्षांच्या नेत्यांनी वरिष्ठांनी की जाधवांच्यातली सीट पाहिजे, आम्ही म्हणत होतो की आम्ही यावेळी थांबतो, पण नाही, जाधवांच्यातलीच सीट पाहिजे. त्यावेळी हा विचार करून हा निर्णय घेतलेला होता. आणि ह्या आमच्या भगव्यासाठी आम्ही नक्कीच अहोरात्र परिश्रम करून ही सीट आणू आणि जास्तीत जास्त मताने येऊ. एक शेवटचा प्रश्न की अलीकडच्या काळामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रचंड इन्कमिंग सुरू आहे. आगामी काळात आणखी काही इन्कमिंग किंवा आणखी काही ब्रेकिंग आपल्या गटाकडून मिळणार का? कारण आपण उपनेते आहात. बरीच उत्सुकता आहे, कारण शिंदेसाहेबांचं काम तसंच आहे. आज लाडक्या बहिणी असेल त्यांचे आशीर्वाद तर सगळीकडून मिळतातच. अशीच त्यांनी भरपूर चांगले कामे केलेले आहेत. म्हणजे सेना आपल्या दारी अशापैकी त्यांचं ब्रीद आहे. आणि आज प्रत्येक सेवेला त्यांनी तत्पर आहेत कोणत्याही गोष्टीत. तर ह्या सगळ्या सेवा मिळायच्या असतील किंवा हे एक चांगल्या पद्धतीने शिंदेसाहेबांनी काम केले तर ह्या कामाला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहेच आणि आमचा सगळ्यांचाही फायदा होणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये शिंदेसाहेब येणार आहेत कोल्हापूरमध्ये प्रचार? ह्याचं काय अजून माहिती नाही, पण आमचे सगळे जेवढे असतील इथं शिंदे गटाचे असतील, शिवसेनेचे असतील, ते आमच्याशी पाठीचे आहेत. जागा वाटपाचा तिढा सुटला का? सुटला असेल तर काय फॉर्म्युला ठरला? जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही आहे.
त्यांच्या काही बैठकी चालू आहेत. त्याच्यानंतर डिक्लेअर होईलच, तुम्हाला माहिती आहे, आधी होणार मीडियाला. शिवसेना शिंदे पक्षाला नगर परिषद आणि नगरपालिकेमध्ये खूप मोठं यश मिळाले. 4 ठिकाणी नगराध्यक्ष झाले. शिवसेनेच्या नेत्या आणि ह्या जिल्ह्याच्या नेत्या म्हणून आपण काय सांगतो? पक्षाला यश मिळालं म्हटल्यावर महायुतीला खूप आनंदच आहे. आणि प्रत्येक वेळेस भाजपा मोठा भाऊ होत होता, आता शिवसेना शिंदे पक्ष हा मोठ्या भावाच्या भूमिकेत झाला. नगर हळूहळू लोकांची पसंती आहे ना, आणि त्यांचं केलेलं काम असेल किंवा लोकांच्याबद्दल त्यांची आत्मीयता आहे. खरं म्हणजे स्थानिक नेतृत्व जे म्हणजे तुम्ही असाल, आंबेडकर साहेब असतील, राजश्री साहेब असतील, तो इतर कोल्हापूरचे पालकमंत्री अगदी सगळ्या गोष्टीत म्हणजे पुढं आहेत. अतिशय काम त्यांचं चांगलं आहे. क्षीरसागर साहेब असतील, मंडली साहेब असतील, सगळी कार्यकर्ते, नेते मंडळी सगळी आपल्या आपल्या परीनं काम चांगल्या पद्धतीनं करतात. त्याचंच यश हे जिल्ह्यात दिसून आलेलं आहे. महापालिकेत देखील असं यश मिळेल अशी अपेक्षा आहे का? हं? महापालिकेत देखील असं यश मिळेल अशी अपेक्षा आहे का? अगदी नक्कीच भगवा फडकवणारच. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.